मुळे RSSने जो ट्रॅप लावलाय तुम्हाला वेगळं करण्याचं, त्याच्यामध्ये लोकांनी समाजाने खूप सतर्क राहून पावलं टाकले पाहिजेत, काही गोष्टी ओळखल्या पाहिजेत. आता मी उघड सांगतोय की याच्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका या संदर्भात वर्गीकरणासंदर्भात क्लिअर कट येत नाही, समाजाला ते क्लिअर कट संदेश देत नाहीत. तोपर्यंत हा लढा कोणत्या दिशेने जातोय आणि कशा पद्धतीने ते टॅकल होतोय याची शंका आहे. कारण ज्या पक्षाला 40 लाख बौद्धांनी मतदान केलं, त्या 40 लाख बौद्धांनी जे मतदान केलं त्या पक्षाची भूमिका आज काय आहे ती उघड झाल्याशिवाय या आंदोलनाला धार येणार नाही. तर आता दुसऱ्या बाजूने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे काय बौद्धांचं नुकसान करण्याचा विचार कधी करू शकतात का? ते नाही करू शकत. मग ते या भूमिकेवरती कोणत्या भूमिकेत आहेत हे जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत समाज जो आहे 40 लाख वोटिंग करणारा किंवा पक्षाला मानणारा, त्यांना मानणारा, तो समाज याच्यावरती संभ्रमात असतो. त्याच्यामुळं जोपर्यंत 40 लाख मतदान जे आहे, ज्या पक्षांना मतदान केलं ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर याच्यावरती ठोस भूमिका घेत नाहीत. आता त्यांची भूमिका याच्यामध्ये बदर समितीच्या अहवालाच्या संशयास्पद भूमिकेबद्दल आहे, ती सगळ्यांचीच आहे, त्याच्याबद्दल सगळे आंदोलन करतायत. परंतु या लढ्याला दिशा देण्याचं काम त्यांच्याशिवाय कुणीही करू शकत नाही. म्हणून मी पत्र सुद्धा जाहीर केलं होतं की बाळासाहेबांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक बोलवा. अनुसूचित जातीतले अनेक घटक जातीसहित त्यांनी उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि जर उद्या या सगळ्या चळवळीचा फटका कुणाला बसणार आहे तर त्यांच्याच पक्षाला बसणार आहेत. कारण महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाचा जिल्हा अध्यक्ष हा मातंग नाहीये, कोल्हापूरचा जिल्हा अध्यक्ष त्यांचा मातंग आहे. त्याच्यामुळे एक राजकीय ओळख जी अनुसूचित जाती जमातीला मिळत होती ती राजकीय ओळख पुसण्यासाठी तर हा ट्रॅप आहे. मग ह्या ट्रॅप मध्ये लोकांनी कशा पद्धतीने मार्गक्रम करायचा याला कोण गाईड करणार हा प्रश्न मी या माध्यमातून विचारतो. म्हणून आमची भूमिका खूप स्टेबल आहे. जोपर्यंत मोठं झाड आहे बाळासाहेबांसारखं, त्यांना कळतं की संकटाची हवा कधी लागणार आहे, काय लागणार आहे, देशामध्ये आर्थिक संकट येणार, संविधान धोक्यात येणार, हे सगळे भाकीत करणारे बाळासाहेब आहेत. त्याच्यामुळे ते बौद्धांचं नुकसान कधीच करू शकत नाहीत. या आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात त्यांची भूमिका जोपर्यंत स्पष्टपणे उघडपणे बाहेर येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी समाजाला दिशा मिळणार नाही अशी स्थिती आहे. नाहीतर उद्या जर काही झालं, उद्या पेटलं, उद्या काय, आता आपापल्या पद्धतीने लोक डायरेक्ट जाहीर करायला लागले आम्ही महाराष्ट्र बंद करू, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू. अरे पण त्याचे परिणाम झाल्यावर तुम्हाला ते आवरण्यासारखं तुमच्याकडे शक्ती आहे का? सरकारला तर तेच पाहिजे. म्हणून त्यांचेच आमदार आणि त्यांच्याच आघाड्या त्यांनी दोन्ही बाजूने उतरल्यात. मातंगाकडून लढणारे सुद्धा सरकारमधलेच आणि बौद्धाकडून लढणारे सुद्धा सरकारमधलेच. त्याच्यामुळे सरकारला ही दंगल पाहिजे, सरकारला सामाजिक द्वेष पाहिजे, RSSला दंगली पाहिजेत, मोहन भागवतांना दंगली पाहिजेत. त्याच्यामुळे ते या वर्गीकरणाचा वाद लावतायत.